अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। कोल्हापूर शहरातील सायबर चौक परिसरात अंमली पदार्थ विक्री विरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या पथकाने धडक कारवाई करत हायड्रोपोनिक गांजा व MD ड्रग्जसह एकूण सुमारे 12,47,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशान्वये शहरामध्ये अंमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात येत होती। त्याच पार्श्वभूमीवर गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन यांना गोपनीय माहिती मिळाली की 2 व्यक्ती निळ्या रंगाच्या मोपेडवरून सायबर चौक परिसरामध्ये अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहेत। पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सायबर चौक परिसरामध्ये छापा टाकला। कारवाई दरम्यान संशयितांची झडती घेतली असता अंमली पदार्थांचा साठा दिसून आला। यामध्ये एकूण रुपये 12,47,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी अब्राहिम जॉकी घोन्सालिस राहणार मुक्त सैनिक वसाहत कोल्हापूर व शाहीर इब्राहिम मोकाशी राहणार एर्णापूर तालुका गडहिंग्लज यांच्यावर NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल पाटील तसेच पोलीस कर्मचारी संदीप सावंत, सत्यजित सावंत, विशाल शिरगावकर, अमोल पाटील व सचिन पाटील यांनी सहभाग घेतला। सदर आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन करत आहेत। शहरात अंमली पदार्थ विक्री रोखण्यासाठी पोलिसांची विशेष मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।